हाय. तर आज मी गच्चीवर आले भाजी घ्यायला. तर आज काय भाजी मिळते ते बघूया. पण मी आता दोडके मला दिसले होते सकाळी, तर आता दोडके घेऊया, किती येतात बघूया. तर बघा ही दोडके, इथे एक आहे, इथे एक दोन घेते मी. आणि इकडे दोन आहेत. हे मोठे जरा झाले. छोटे छोटे आहेत म्हणजे आपले गावरान आहेत ना, त्यामुळे हे छोटे आहेत. हे देशी दोडके आहेत ना, हे असे छोटे आहेत. पण बघा आतून असे कवळे झारे आहेत हे. आणि हे बघा मायोळची भाजी लावलेली, एका व्हिडिओमध्ये दाखवले तुम्ही. हे आता उगवून आलेत रोपे ह्याची. वरती नाही ना भेंडी बघा, वरती नाहीये. आता काय माझ्या भेंडीचा सीझन सगळा संपला. एकच रोप आहे, त्याला हे दोन भेंड्या आले. हे दोन भेंड्या अशा कच्च्या खाल्ल्या तरी चालतात, म्हणजे आम्ही खातो जेवताना कच्च्या अशा भेंड्या. तिथे एक आहे, छान लागते कच्ची अशी छोटी छोटी भेंडी असते ना, खूप छान लागते खायला. तर हे आता 3 भेंड्या मिळाल्या. हे बघा फरसबीची शेंगा आहेत. आता पुलाव करताना बरोबर पुलाव वापरतात. आणि ही रोप जी आहे ना, ती मी मार्केटमधून फरसबी आणली होती पुलावसाठी. त्यातली एक बी काढलेली आणि ती रवलेली, ती रुजवली आणि एक वेल आला समजतं ते. आणि आता 4-4 अशा मिळतात, अशा कधी कधी आपल्याला पाहिजे असल्या तरी. आता फरसबी दिसती म्हणजे असं वाटणं चला आता पुलावच करूया. 4-5 भेटले तर. आणि हे बघा मिरची अशा 2 आल्या चांगल्याशा तळायला. आता लगेच घेणार नाही, पण तिखट नसते ना ही मिरची, तळायला छान आहे. आणि हे जे आहेत ना, हे 2 फरसबीच्या शेंगा आता मी अशाच ठेवल्यात. ह्याच्यापासून मी नवीन बी तयार करणार. आणि हे घेवडा मी शेंगा विचारले होते ना, हे मी कशाचे आहेत रोप वगैरे हे सांगा मला. तर ह्या बघा बी आता 4 लावल्या होत्या, त्यातल्या फक्त 2च रुजवून आलेत. हे बघा ही सोयाबीन आपण लावलेलं मे महिन्यात, म्हणजे आता हे रुजून आले सगळं. म्हणजे रुजून नाही, म्हणजे तयार झाले हे पूर्णच. तर आता मी हे काढून घेते. हे सगळे असे निवार झालेत शेंगांना. पूर्ण असं तयार झालं. भाजी पुरतं तयार आहे सगळं. ह्याची भाजी होईल मस्तपैकी. आणि 2 रोपं मी आता नंतर उद्या परवा घेऊन जाते, कारण आता मला एवढी भाजी इथंच घेऊ. इथंच घेवडे ते शेंगा आहेत, वेले त्याच्यात टाकलं होता. तर ह्याला बघा 4-5 शेंगा राहिले. झाले. आणि हे बघा मी भरलेली कुंडी जी होती, तर त्या कुंडीमध्ये मी अजून काय बियाणं दुसरं टाकलं नाही. फक्त सध्या मी धने टाकले होते, की मग काय विचार चालला होता माझा अजून काय लावायचा, दुधी भोपळा, दोडका काय असं नाही का. तर अजून मी कुठलंच बी लावलं नाही. कोथिंबीर फक्त टाकून ठेवली तिने. आता कोथिंबीर बघा रुजून छानपैकी आलेली आहे. हे काय आहे? ही भेंडी, कारण भेंड्या वाळायला होत्या ना त्याच्या. आता ही जरा एका दुसऱ्या कुंडीत लावायची काढून, मोठी झाली की नाही का तिथे. हे बघा मका लावलेली. एक तर मका खराब झाली, कशाने तरी खाल्ली. इथं गोगलगाय पण खातात. आणि हे बघा त्याला तुरी आले. आणि अजून मक्याचे कणस अजून याला इथं कणीस यायला सुरुवात झाली. त्या मकीला दिसलं, इथं कणीस झालं. एकच दिसते, तर एकाच रोपाला आलंय. अजून बाकीच्याच अजून आलेली नाही.
तर मिरच्या घेऊया. हे काही मिरचीला मिरच्या पण आहेत माझ्या. ही तिखट मिरची आहे. हवेल काढून टाक ना. काय हो काढायचे सगळं गेलंय. हां सगळंच काढायचं आहे इथलं वाळ आहे त्यामुळं. आणि मिरची पण दुसऱ्या ह्याच्यात लावून टाकायची. तर आता तिथं ती पोत्यातली माती पण अशी दगडासारखी वाळू झाली ना. तिथं ड्रॅगनमध्ये पण आहे. चल आपण घेऊया मिरच्या. तिथं ड्रॅगनमध्ये पण मिरच्या आहेत. गच्च झाल्यात मिरच्याला, पिकलेत. दिसलेत का? हो. थोड्या थोड्या घेऊया. ही पण तिखट आहे मिरची, पण ही जास्त तिखट असते. ही चवळीचा वेल आहे ना, कसलं कठीण आहे ना. त्याला दुसऱ्या ह्याच्यात ठेवूया माती करायला आणि बी टाकून देऊया म्हणजे भाजी येईल आता दुसरं. मिरचीत ही झाडू गोड काढलं की नाही बाजूला, तेव्हा आता तिला बघ त्यांच्या मुळ्या पण ढिल्या झाल्या आणि मिरच्या पण आता परत चांगल्या येतील आता. सगळ्याकडे हे झालं. मुळच पण निघाली. हे बघ इथं टोमॅटोचं रोप आहे ना, कारल्याचा वेल होता ना त्यात हे पोतं पण फाटलंय. टोमॅटो दुसरीकडे लागेल सगळं. चालत राहिलं. तिथं कारल्याचा वेल होता ना, ही पण मिरची आता दुसऱ्या ह्याच्या ठिकाणी लावायची. ह्याला पण अजून मिरची येते आणि एवढी मोठी पूर्ण कुंडी मोकळी करायची. पिकल्यात पण मिरचीचं रोप आहे. हो. दिसते ना, हे पण छान येतील मिरच्याला. त्याला ठीक आहे, भेंडी उपटून काढावी लागेल. नुसती मिरची ठेवली ना ती चांगली. चल बस. तर आज ना मला गच्चीवर एवढ्या भाज्या मिळाल्या. ही सोयाबीन, दोडका, भेंडी, गवार नाही मिरची, आणि हे जे आहे ही भुईआवळा आहे. आणि ह्या भुईआवळ्याची भाजीची रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली. पण हा भुईआवळा एवढा हेल्दी आहे ना, म्हणजे औषधी आहे. त्यामुळे रोज 2 पानं मी खाते सकाळची. बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.